आणि आता एक वेगळी बातमी। जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं डोंबिवलीत आणि कल्याणमध्ये 9111 महिलांनी आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येत सामूहिक लेझिम वादनात भाग घेतला आणि एक जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे। डोंबिवलीच्या शिरपेचात हा मानाचा तुरा मानला जातो। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण तालुका शारीरिक शिक्षण समितीच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। आपल्याला माहीत आहे की लेझिम ही हिंदू संस्कृती म्हणून लेझिम या नृत्याकडे पाहिलं जातं आणि पुढच्या पिढीला या सर्व गोष्टी आपल्याला ट्रान्सफर करायच्या आहेत। पुढे नेण्यासाठी शाळांमध्ये याचं प्रशिक्षण देणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि गेल्या काही दिवस सातत्याने शाळेमधील असणारे सर्व शिक्षक असतील, सर्व संस्था चालक असतील यांनी विशेष प्रयत्न यासाठी केले आणि आज तो क्षण आला। जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हे औचित्य साधून आज हा रेकॉर्ड प्रस्थापित करावा। 180 देशामध्ये असणारं गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद व्हावी यासाठी यांनी सर्वांनी मिळून प्रयत्न केला आणि आज आपण या सवराराम संकुलामध्ये ज्यावेळेला हा क्षण 9 वाजल्यापासून सुरू झाला, हा क्षण अविस्मरणीय होता। 9111 विद्यार्थी, या सर्व विद्यार्थ्यांनी मुलींनी विशेष करून नारी शक्ती म्हणून त्यांनी यामध्ये सर्वांनी भाग घेतला होता आणि तो रेकॉर्ड प्रस्थापित झाला। आम्ही सर्वजण आणि पूर्ण जग या सर्व गोष्टीचं साक्षीदार आहे। त्यामुळे मी सर्व विद्यार्थिनी ज्यांनी यामध्ये भाग घेतला त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि कौतुक करतो।